नमस्कार. मी अनिरुद्ध पावसकर, पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाचा मुख्य अभियंता आहे. नुकताच एक 4 महिन्यापूर्वी मी इथला कार्यभार घेतलेला आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागात पावणे 4 वर्ष काम केलेलं आहे. तर ह्या खात्याचं मुख्य काम असं असतं की शहराचा जो विकास आराखडा असतो, त्या विकास आराखड्यामध्ये विविध बाबी निर्देशित केलेल्या असतात. त्यातली एक महत्त्वाची बाब असते म्हणजे रस्त्यांचं जाळं त्याच्यामध्ये निर्देशित केलेलं असतं. असे रस्ते तर ते जास्तीत जास्त रस्ते ताब्यात मनपाच्या आल्यानंतर त्याच्या विकसनाचं काम हे पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडे असतात. रस्ते ताब्यात घेताना मुख्यत्वे अडचण येते की आपण 3 पद्धतीने मोबदला देऊन रस्त्यांच्या जागा ताब्यात घेतो. एक म्हणजे FSI, दुसरा म्हणजे TDR आणि तिसरा म्हणजे रोख मोबदला. परंतु महानगरपालिकेचे मर्यादित स्रोत विचारात घेता रोख मोबदला देणं महानगरपालिकेला सगळीकडे शक्य होत नाही. त्यामुळे FSI आणि TDRच्या माध्यमातूनच या जागा ताब्यात आलेल्या असतात. या जागा ताब्यात यायला मुख्यत्वे अडचण हीच असते की काही ठिकाणी लोक रोख मोबदल्याचा पर्याय हा मांडतात आमच्या पुढे आणि आम्ही तो पूर्ण करू शकत नाही. परंतु जास्तीत जास्त लोकांशी चर्चा करून त्यांना कन्व्हिन्स करून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सतत पथ विभागाकडनं देखील होत असतो, जरी ताबा घेणारी खाती वेगळी असली तरी. आता पुणे शहरामध्ये साधारण बघायचं झालं तर जुन्या हद्दीमध्ये 1400 किलोमीटरचे रस्ते विकसित झालेले आहेत आणि त्यापैकी 1000 किलोमीटरचे रस्ते डांबरी आणि 400 किलोमीटरचे रस्ते हे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. आणि तसंच नव्याने समाविष्ट झालेली 34 गाव विचारात घेतली तर साधारण 1632 किलोमीटरचे रस्ते महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत. तर प्राधान्याने जे ताब्यात येतील रस्ते ते विकसन करायचं, त्याच्यावरनं वाहतूक जास्तीत जास्त कशी जाऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न करायचा. कारण की आपण जर बघितलं तर RTO कडनं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनं असतील, 4 चाकी वाहनं असतील, खाजगी वाहनं विकत घेण्याकडे लोकांचा कल आहे. महानगरपालिकेचे सतत हे प्रयत्न आहेत की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम कशी करता येईल. मग ते नवीन नवीन PMPML घेणं असो किंवा बसेस असो किंवा मग मेट्रोचं जाळं असो, पण ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही काही एका रात्रीत सक्षम होऊ शकत नाही. त्याला काही कालावधी लागतो. पण दरम्यानच्या काळात जी वाहनं रस्त्यावर आहेत त्या वाहनांना कोंडी कुठेही न होता लवकरात लवकर पुढे जायला म्हणून मार्ग करण्यासाठी जास्तीत जास्त रस्ते विकसित करणे, रोड वाइडनिंग करणे ही कामं असतात. आणि त्याचबरोबर एक महत्वाची बाब म्हणजे सतत जी वेगवेगळ्या कामासाठी जी खोदाई रस्त्यावर होत असते, त्या खोदाईच्या ठिकाणी रस्ता पूर्ववत करणे म्हणजे त्याला आपण रिइन्स्टेटमेंट म्हणतो. ही कामं सुद्धा मोठ्या प्रमाणात पथ विभागाकडून हाती घेण्यात येतात. ही सर्व प्रकारची खोदाई 30 एप्रिल पर्यंतच करण्याची अनुमती पथ विभागामार्फत मिळते आणि 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर पर्यंत कुठल्याही प्रकारची खोदाई ही अनुज्ञेय राहत नाही. अर्थात याला अपवाद आहेत की कुठला फॉल्ट आला, MSCBचा फॉल्ट आला, पाण्याची लाईन फुटली तर ती दुरुस्त करणे, याला दुसरा काही पर्याय नाही. त्यामुळे तेवढ्यापुरती ती परवानगी दिली जाते. पण अन्यथा कुठलीही नवीन लाईन टाकायला ही खोदाया बंद असतात. आणि ह्या कालावधीमध्ये पथ विभागाकडनं विविध टेंडरच्या माध्यमातून किंवा मग महापालिकेचा येरवडा इथं हॉट मिक्स प्लांट आहे, तिथून डांबरी मालाच्या सहाय्याने रिइन्स्टेटमेंट करणे, रिसर्फेसिंग करणे ही सगळी कामं केली जातात, जेणेकरून पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नागरिकांना कमीत कमी असुविधा निर्माण होईल. आणि पावसाळ्यात सुद्धा जर खड्डे आले तर त्यासाठी सुद्धा स्वतंत्र यंत्रणा मनपाकडे असते जी सतत कार्यरत असते. त्यामुळे पथ विभागाचं उद्दिष्ट हे नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे रस्ते पुरवणे आणि त्यांच्याकडनं आलेल्या तक्रारींचं त्वरित निपटारा करणे हे असतं. आणि त्यासाठी मी तसेच माझ्या अंडर शहराच्या विविध भागांसाठी 3 अधीक्षक अभियंता आहेत आणि प्रत्येकाकडे परत 2-2 कार्यकारी अभियंता आहेत आणि त्याच्या खाली मग उप अभियंता, कनिष्ठ अभियंता अशी एक सगळी फळी असते, लॅडर असते. त्या लॅडरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगले रस्ते देणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. धन्यवाद.
माय बाईट माय राईट या अभियानाअंतर्गत TV10 मार्फत माझी प्रतिक्रिया किंवा आमच्या खात्याच्या अनुषंगाने माझी भूमिका ही नागरिकांपुढे आणि श्रोत्यांपुढे मांडल्याबद्दल मी TV10चा आभारी आहे. If you like the video, do like, comment, share and subscribe.